Hello one and all. Today we should discuss in this video what is a curriculum studies. अभ्यासक्रम विकसन किंवा अभ्यासक्रम अभ्यास म्हणजे काय त्याच्याबद्दल आज आपण माहिती जी आहे ती डिस्कस करणार आहोत. सो सी मीनिंग. सो करिक्युलम जे के आहे दिस वर्ड इज फ्रॉम अ लॅटिन वर्ड. सो क्युरे मीन्स अ रन अवे, अ कोर्स विच रन्स टू रीच अ गोल. रन अवे याचा अर्थ फक्त पळणे असा नव्हे. इट मीन्स दॅट अ कोर्स विच रन्स टू रीच अ गोल म्हणजे आपलं जे काही गोल आहे, व्हॉट इज अवर डेस्टिनेशन, ते त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी पळणे किंवा त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करणे. सो इट इज अ करिक्युलम. So it is a tool, that is a curriculum, in the hand of the artist, that is a teacher, to mold his material. It means a pupils, that is a students, and according to his ideal, that is the objective in his studio. See what is beautiful definition of the curriculum is this. See, it is a tool. अभ्यासक्रम हा जो की आहे हा एक प्रकारचा एक माध्यम आहे, एक साधन आहे. आणि हे कुणाच्या हातातलं साधन आहे तर ते साधन आहे आर्टिस्टच्या हातातलं. आणि हिअर द आर्टिस्ट इज अ टीचर. आणि तो काय करत आहे, टू मोल्ड हीज मटेरियल म्हणजे जे काही स्टुडंट्स आहेत किंवा जे काही लर्नर्स आहेत, प्युपिल्स आहेत, त्यांना तो आपल्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत आहे. बट हाऊ, अकॉर्डिंग टू हीज आयडियल्स. त्याने जे काही आदर्श, इन द सेन्स त्यांनी जी काही ऑब्जेक्टिव्ह ठरवलेली आहे, कुठे ऑब्जेक्टिव्ह ठरवलेली आहे, इन हिज स्टुडिओ. सो हिअर द स्टुडिओ इज अ क्लासरूम. म्हणजे काय, क्लासरूममध्ये जी ऑब्जेक्टिव्ह ठरवलेली आहे त्याच्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये चेंज करण्याचा, त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंज करण्याचा, त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये चेंज करण्याचं काम जे की आहे तो टीचर करत असतो. आणि त्याच्यासाठी साधन जे की आहे ते आहे करिक्युलम. सो सी again, a next definition is that a curriculum as a general overall plan of the content or the specific material of the instruction. ही डेफिनेशन गुड यांनी दिलेली आहे. सो सी करिक्युलम इज अ जनरल ओव्हरऑल प्लॅन ऑफ द कंटेंट. एक जो काही आशय आहे किंवा एक विशिष्ट असं जे काही सामग्री आहे, जी सामग्री ज्याच्या माध्यमातून सूचना ह्या दिल्या जाऊ शकतात, याचं ओव्हरऑल प्लॅन म्हणजे संपूर्ण त्याचं जे काही नियोजन आहे ते म्हणजे करिक्युलम आहे किंवा अभ्यासक्रम होय. अगेन, अ करिक्युलम एम्बॉडीज ऑल द एक्सपिरियन्स विच आर युटिलाइज्ड by the school to attain the aim of the education. This definition is by a Monore. So a curriculum embodies all the experiences. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अभ्यासक्रमामध्ये सर्व प्रकारचे जे काही अनुभव जे की आहेत, हे सर्व प्रकारचे शालेय अनुभव याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये ते येत असतात. अगेन, curriculum means a planning for learning. This definition by a Taba and Tyler यांनी ती एक डेफिनेशन दिलेली आहे. सो अध्ययनाचं प्लॅनिंग करायचं किंवा अध्ययनाचं नियोजन करायचं म्हणजेच अभ्यासक्रम असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे काय शिकायचं किंवा कसं शिकायचं, हे जे काही आहे ते अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. देन करिक्युलम मीन्स अ एक्सपिरियन्स ऑफ लर्नर्स. दिस डेफिनेशन बाय अ कॉम्बॅल. काय म्हटलेलं आहे याच्यात की विद्यार्थ्यांच्या किंवा लर्नरचे जे काही अनुभव आहेत, हे सर्व अनुभव म्हणजेच अभ्यासक्रम होय असं या डेफिनेशनमध्ये दिलेले आहे. मग अनुभव कुठले तर शाळेचे अनुभव, शाळेच्या बाहेरचे अनुभव, पियर ग्रुपमधील अनुभव, शिक्षक आणि विद्यार्थी याच्यातील अनुभव, या सर्व अनुभवांचा म्हणजे होल अकॅडमिक इयरमध्ये विद्यार्थ्यांना जे जे काही अनुभव येत असतील हे सर्व अनुभव जे की आहे दे आर नथिंग बट अ करिक्युलम म्हणजेच अभ्यासक्रम होय. देन आता आपण अभ्यासक्रम म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे. आता आपण अभ्यासक्रमाशी संबंधित किंवा करिक्युलमशी रिलेटेड काही MCQs आपण पाहणार आहोत. सो सी करिक्युलम इज, अभ्यासक्रम म्हणजे, सो द ऑप्शन्स आर ए कोर्स, बी सिलेबस म्हणजे पाठ्यक्रम आहे, सी म्हणजे को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे सहशालेय उपक्रम आहेत, अँड डी ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ इन्स्टिट्यूशन संस्थेच्या सर्व प्रकारच्या कृती आहे. आत्ताच आपण डेफिनेशनमध्ये पाहिलं की एक्सपिरियन्सेस ऑफ द लर्नर्स. सो द आन्सर इज ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ द इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्थेमध्ये जे सर्व प्रकारच्या ज्या काही कृती असतात या सर्व कृती म्हणजेच काय तर अभ्यासक्रम होय. देन नेक्स्ट वन, इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ द करिक्युलम इज, अभ्यासक्रमाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे काय. सो द ऑप्शन्स आर
ए एज्युकेशन म्हणजे शिक्षण, बी ऑब्जेक्टिव्ज म्हणजे उद्दिष्ट, सी व्हॅल्यूज म्हणजे मूल्य आणि डी जॉब म्हणजे नोकरी. सो द आन्सर इज उद्दिष्ट. उद्दिष्ट याचा अर्थ काय की आपण जे ऑब्जेक्टिव्स ठरवलेले आहेत त्या ऑब्जेक्टिव्हशिवाय अभ्यासक्रम जो की आहे तो कधीही पूर्ण होणार नाही. बिकॉज ऑब्जेक्टिव्ह गिव्ज अ डिरेक्शन to the curriculum, to the teacher, to the education system. So the answer is objective. Next one, syllabus is a part of. पाठ्यक्रम हा कशाचा भाग आहे? ऑप्शन्स आ ए करिक्युलम अभ्यासक्रम, बी क्लासरूम वर्ग, सी ॲक्टिव्हिटीज उपक्रम अँड डी सोसायटी समाज. सो द आन्सर इज syllabus is a part of curriculum. Next, curriculum is interpreted to mean all the organization, course, activities and experiences which students have under the director of school, whether in a classroom or not, is said by. अभ्यासक्रमाचा अर्थ असा लावला जातो की सर्व अभ्यासक्रमाच्या कृती आणि अनुभव जे विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली केलेले असतात किंवा नाही असे कोणी म्हटलेलं आहे. सो द ऑप्शन्स आर जॉन डुई, बी स्टीफन रोमिनी, सी एच रग अँड डी हिल्टा टाबा. तर त्याचं आन्सर जे की आहे ते आहे हिल्टा टाबा. हिल्टा टाबा यांनी असं म्हटलेलं आहे की अभ्यासक्रमाच्या कृती आणि अनुभव हे विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले असतात किंवा नाही हे त्यांनी असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट वन, फ्रॉम द गिवन ऑप्शन विच वन इज कंपोनंट ऑफ करिक्युलम. खालील दिलेल्या पर्यायांपैकी अभ्यासक्रमाचा घटक हा कोणता आहे? सो द ऑप्शन्स आर ए डिझाईन रचना, बी इव्हॅल्युएशन मूल्यमापन, सी इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी आणि डी आहे एक्सप्लेनेशन दॅट इज अ स्पष्टीकरण. सो द आन्सर इज इव्हॅल्युएशन मूल्यमापन. अभ्यासक्रमाचे एकूण 5 घटक आहेत आणि या 5 घटकांपैकी मूल्यमापन जो काही आहे तो सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण ऑब्जेक्टिव्ह किती फुलफिल झालेले आहे ते मूल्यमापनाच्या माध्यमातून कळत असतो. नेक्स्ट वन, नंबर ऑफ द बेसिक एलिमेंट्स ऑफ करिक्युलम आर. अभ्यासक्रमाचे घटक हे किती आहेत? जस्ट आय सेड अबाउट ए 4, बी 12, सी 8, डी 5 म्हणजे 5. सो द आन्सर इज करिक्युलमचे जे काही एलिमेंट्स किंवा कंपोनंट्स आहे सो दे आर 5. नेक्स्ट वन, हाऊ द इफेक्टिवनेस ऑफ द करिक्युलम इज डिटरमाइंड. अभ्यासक्रमाची परिणामकारकता ही कशी ठरवली जाते? सो द ऑप्शन्स आर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्टानुसार, बी इव्हॅल्युएशन मूल्यमापन, सी इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी आणि डी लर्निंग एक्सपिरियन्सेस शैक्षणिक अनुभव. सो द आन्सर इज इव्हॅल्युएशन. मूल्यमापनामुळे अभ्यासक्रम जो की आहे तो किती परिणामकारक आहे ते कळत असतो. नेक्स्ट वन, व्हॉट डज द सिलेबस फोकस ऑन. पाठ्यक्रमाचा भर कशावर असतो? ए ऑन दी होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द पर्सनॅलिटी ऑफ द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकासावर, बी स्किल बेस्ड अप्रोच कौशल्यात्मक दृष्टिकोनावर, सी थेरॉटिकल अप्रोच सैद्धांतिक दृष्टिकोनावर आणि डी स्टुडंट्स इंटरेस्ट विद्यार्थ्यांच्या अभिरुचीवर. सो द आन्सर इज थेरॉटिकल अप्रोच. सैद्धांतिक दृष्टिकोनावरती सिलेबस जो की आहे तो फोकस करत असतो. नेक्स्ट वन, फिलॉसॉफिकल फाउंडेशन ऑफ द करिक्युलम इज कन्सर्न विथ. अभ्यासक्रमाचा तात्विक आधार कशाशी संबंधित आहे? सो ऑप्शन्स आर करिक्युलम अभ्यासक्रम, बी ॲक्टिव्हिटीज उपक्रम, सी क्लासरूम वर्ग अँड डी सिलेबस दॅट इज अ पाठ्यक्रम. सो तात्विक जो काही भाग आहे तो तात्विक भाग पाठ्यक्रमावरती म्हणजे सिलेबसवरती तो आधारित असतो. देन द गोल ऑफ द एज्युकेशन, नेचर ऑफ द नॉलेज अँड व्हॉट नॉलेज टू ॲक्वायर, दिस डिटरमाइन इन विच बेसिस ऑफ करिक्युलम. शिक्षणाचं ध्येय, ज्ञानाचं स्वरूप, कोणते ज्ञान प्राप्त करावयाचे हे अभ्यासक्रमाच्या कोणत्या आधारात ठरवत असतो? सो ए फिलॉसॉफिकल बेस तात्विक आधार, सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय आधार, सी सोशोलॉजिकल समाजशास्त्रीय आधार आणि डी इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक आधार. सो द आन्सर इज फिलॉसॉफिकल बेसिस म्हणजे तात्विक आधार जो की आहे तो शिक्षणाचे ध्येय, ज्ञानाचं स्वरूप आणि कुठलं ज्ञान ॲक्वायर करायचं प्राप्त करायचं हे ते ठरवत असतो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द नॉन सायंटिफिक मॉडेल ऑफ द करिक्युलम डेव्हलपमेंट. खालीलपैकी अभ्यासक्रम विकसनाचे अशास्त्रीय प्रतिमान आहे? ए वेस्टिन अँड फॅन्टिनी मॉडेल, बी टायलर मॉडेल, सी हिल्टा टाबा मॉडेल अँड डी सायलर अँड अलेक्झांडर मॉडेल. सो
द आन्सर इज वेस्टिन अँड फॅन्टिनी मॉडेल. हे जे की आहे ते अशास्त्रीय प्रतिमान म्हणून ओळखलं जात असतं. नेक्स्ट वन, who clarified that the study can be said to have taken place or only if there is a change in behavior of the students. विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल झाला तरच अध्ययन घडले असं म्हणता येईल, हे कोणी स्पष्ट केलेलं आहे. सो ऑप्शन्स आर हिल्टा टाबा, बी टायलर, सी सेलर अँड डी अलेक्झांडर. सो द आन्सर इज दॅट इज हिल्टा टाबा यांनी असते म्हटलेलं आहे. नेक्स्ट वन, दी फोर्सेस दॅट इफेक्ट दी डेव्हलपमेंट ऑफ द करिक्युलम आर कॉल. अभ्यासक्रम विकसनावर परिणाम करणाऱ्या घटकांना काय म्हणतात? सो ए करिक्युलम डिझाईन, अभ्यासक्रम रचना, बी करिक्युलम इव्हॅल्युएशन, अभ्यासक्रम मूल्यमापन, सी एलिमेंट्स ऑफ करिक्युलम, अभ्यासक्रमाचे घटक आणि डी फाउंडेशन ऑफ करिक्युलम, अभ्यासक्रमाचे आधार. सो द आन्सर इज फाउंडेशन ऑफ करिक्युलम, अभ्यासक्रमाचे आधार. अभ्यासक्रमाचे एकूण महत्त्वाचे 3 आधार आहेत. दॅट इज अ फिलॉसॉफिकल, सायकोलॉजिकल अँड सोशोलॉजिकल. ह्या 3ही जे काही आधार आहे याचा विचार करून अभ्यासक्रम जो की आहे किंवा अभ्यासक्रम विकसन जे की आहे ते फ्रेम केलं जात असतं. त्यामुळे यांचा परिणाम जो की आहे तो होत असतो. नेक्स्ट, स्टुडंट्स नीड अँड इंटरेस्ट आर इम्पॉर्टंट इन विच फाउंडेशन. विद्यार्थ्यांची गरज आणि आवड हे कोणत्या आधारामध्ये महत्त्वाचं आहे? सो ऑप्शन्स आर सोशोलॉजिकल फाउंडेशन, समाजशास्त्रीय आधार, बी सायकोलॉजिकल फाउंडेशन, मानसशास्त्रीय आधार, सी फिलॉसॉफिकल फाउंडेशन, तात्विक आधार अँड डी हिस्टोरिकल फाउंडेशन, दॅट इज अ ऐतिहासिक आधार. सो आन्सर इज सायकोलॉजिकल फाउंडेशन, मानसशास्त्रीय आधार. याच्यामध्ये विद्यार्थ्यांची गरज आणि आवड जी की आहे ती जास्त महत्त्वाची असते. नेक्स्ट वन, psychological foundation of curriculum help a curriculum developer to understand the nature of. अभ्यासक्रमाचा मानसिक आधार अभ्यासक्रम विकसकांना डॅश डॅशचे स्वरूप समजण्यास मदत करतो. सो द ऑप्शन्स आर ए कंटेंट म्हणजे आशय, बी लर्नर अध्ययनार्थी, सी टीचर शिक्षक आणि डी म्हणजे आयडियाज किंवा कल्पना. सो द आन्सर इज लर्नर. लर्नर जो की आहे हा लर्नर कसा आहे किंवा त्याच्या अपेक्षा काय आहे, त्याची गरज काय आहे, त्याला काय हवं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न मानसिक आधार जो की आहे तो अभ्यासक्रमामध्ये करत असतो. नेक्स्ट वन, सोशोलॉजिकल फाउंडेशन ऑफ करिक्युलम आर कन्सर्न विथ. अभ्यासक्रमाचा समाजशास्त्रीय आधार हा कशाशी संबंधित आहे? सो ऑप्शन्स आर हिस्ट्री इतिहास, बी इकॉनॉमी अर्थव्यवस्था, सी सोसायटी समाज आणि डी आयडियाज कल्पना. सो द आन्सर इज सोसायटी. समाजाशी संबंधित जो की आहे तो समाजशास्त्रीय आधार हा असतो. द मेन पर्पज ऑफ द को करिक्युलर ॲक्टिव्हिटी इज टू. सहशालेय उपक्रमाचा मुख्य हेतू डॅश डॅश आहे. सो ए फॅसिलिटेट दी प्युपिल्स डेव्हलपमेंट, विद्यार्थ्यांचा विकास सुलभ करणे, बी प्रोव्हाइड दी प्रोग्रेसिव्ह स्कूल, पुरोगामी शाळा प्रदान करणे, सी कीप प्युपिल्स फ्रॉम ड्रॉपिंग आउट, विद्यार्थ्यांची गळती रोखणे अँड डी मीट्स द डिमांड्स ऑफ द कम्युनिटी, समुदायाच्या मागण्या पूर्ण करणे. सो द आन्सर इज फॅसिलिटेट द प्युपिल्स डेव्हलपमेंट. विद्यार्थ्यांचा विकास हा सुलभ करण्याचं जे काही काम आहे ते को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करत असतात. नेक्स्ट वन, द स्कूल करिक्युलम शुड बी प्लॅन टू ॲग्री विथ. शालेय अभ्यासक्रमाचे नियोजन हे कशाशी सहमत असणे आवश्यक आहे? ऑप्शन्स आर द गोल, पर्पज अँड इंटरेस्ट ऑफ द प्युपिल्स, ध्येय हेतू आणि विद्यार्थ्यांची आवड, बी अवेलेबल टेक्स्टबुक्स इन व्हेरियस सब्जेक्ट्स, विविध विषयातील उपलब्ध पुस्तके, सी कॉलेज एंट्रन्स रिक्वायरमेंट्स, महाविद्यालय प्रवेशाची आवश्यकता अँड डी ट्रेनिंग अँड इंटरेस्ट ऑफ द टीचर, प्रशिक्षण आणि शिक्षकाची आवड. सो द आन्सर इज द गोल्स, पर्पजेस अँड इंटरेस्ट ऑफ द प्युपिल्स, ध्येय हेतू आणि विद्यार्थ्यांची आवड याच्याशी ते सहमत असतात. नेक्स्ट वन, पर्पज इफेक्टिव्ह ऑर्गनायझेशन ऑफ द एक्सपिरियन्सेस, व्हेरिफिकेशन ऑफ द गोल्स, हेतू शैक्षणिक अनुभवांचे प्रभावी संघटन आणि ध्येयाची पडताळणी. हे जे काय आहे? सो इट इज ए एम्स, सब्जेक्ट, कंटेंट, टीचिंग इव्हॅल्युएशन, ध्येय विषयाचा किंवा आशय, अध्यापन मूल्यमापन आहे, की कॉलेज एंट्रन्स रिक्वायरमेंट्स आहेत ह्या, की महाविद्यालय प्रवेशाची आवश्यकता आहे, सी सब्जेक्ट कंटेंट आहे, की सब्जेक्ट कंटेंट टीचिंग अँड लर्निंग टेस्टिंग आहे. सो विषयाचा आशय, अध्यापन
अध्ययन प्रशिक्षण की नन ऑफ द अबाव, यापैकी काहीही नाही. काय आहे हे की हेतू म्हणजे नेमकं काय, कशामध्ये ते येत असतं. सो द आन्सर इज, हे जे काही आहे तर ते येत असतं की आशय, अध्यापन आणि मूल्यमापन आणि ध्येय. हे म्हणजे द ऑप्शन इज ए. सो एम, सब्जेक्ट, कंटेंट अँड द टीचिंग इव्हॅल्युएशन याच्याशी रिलेट पर्पजेस किंवा इफेक्टिव्ह ऑर्गनायझेशन ऑफ द एक्सपिरियन्स अँड व्हेरिफिकेशन ऑफ द गोल्स, हे जे काही पॉईंट्स आहेत ते त्याच्याशी संबंधित असतात. सो नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग डू ले द फाउंडेशन फॉर करिक्युलम, पुढीलपैकी कोण अभ्यासक्रमाचा आधार ठरवतं. सो ए, सोशल प्रायोरिटीज, गव्हर्नमेंट अँड रिसोर्सेस, सामाजिक प्राधान्यक्रम, सरकार आणि संसाधने. बी, फिलॉसॉफी, सोशिओलॉजी अँड सायकोलॉजी, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र. सी, स्टडी मटेरियल्स, ट्रेनिंग, फॅसिलिटेट अँड सोसायटल नीड्स, अभ्यासक्रम, साहित्य, प्रशिक्षण सुविधा आणि सामाजिक गरजा. आणि डी, सायकोलॉजिकल बेसिस ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचे मानसशास्त्रीय आधार. सो द आन्सर इज फिलॉसॉफी, सोशिओलॉजी अँड द सायकोलॉजी. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र जे की आहे हे एक अभ्यासक्रमाला आधार देत असतात. जस्ट बिफोर 5 minutes वी डिस्कस अबाउट दॅट. ओके, I hope so all these MCQs you should understand. Thank you.